रुक्मिणी स्वयंवर. उमासुत गजाननाचे स्मरण. माता उमा आणि पिता शंकर यांचा लाडका कुमार गजानन हा जसा शंकराच्या गणांच्या समुदायाचा नायक आहे, तसाच तो कृष्णाचे गुणगान करण्यासाठी इथे जमलेल्या आम्हा भक्तगणांना आमच्या कीर्तनात यश देणारा आमचा सर्व सत्ताधीश ईश्वरही आहे. सिंधूराचा शृंगार करणाऱ्या या देवाची कांती काय वर्णावी. सतत प्रदक्षिणा घालणाऱ्या सूर्याच्या ज्वलतकांत किरणांचा शृंगार केल्यावर सुवर्णाचा मेरू पर्वत जसा कांती झळाळ दिसतो, तसंच हा देव गजानन कांतीने झळकत असतो. अनिमा, महिमा, गरिमा अशा ज्या 8 महासिद्धी आहेत, त्यांचा उद्भव या देव गजाननामुळेच होतो. सुगंध, स्त्री, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या आणि भुवन हे जे 8 प्रमुख भोग आहेत, तेही गणपतीच्या कृपेनेच लाभतात. सर्व देव स्वर्ग सुखाचा अनुभव घेत असतात, तेही याच्या कृपेमुळेच. याच्या कृपादानाचा सतत प्रवाह हा पवित्र मंदाकिनीच्या प्रवाहासारखा ओघवान असतो. या कृपा नदीच्या काठावरील ओलाव्यातच विद्याची नंदनवने बहरतात. गणपतीच्या शुभ्रदंताचा सूर्य तेजस्वी प्रकाश पडला की विघ्नांचा अंधार नाहीसा होतो. या गणराजाचे रूप इतके सुंदर आहे की त्याच्याशी चढाओढ करणारे सारे देव त्यापुढे पराभूत होत असतात. या गणराजाची कविवीर कृपा झाली आहे आणि त्याने मोठ्या कौतुकाने शब्दांच्या सृष्टीचे साम्राज्य त्यांना बहाल केले आहे. या साम्राज्याची रहाटी मनोरथावर आरूढ होऊन फिरणाऱ्या प्रतिभाशक्तीने होत असते. जणू राजमुद्राच अशी ही प्रतिभा गणपतीने माझ्याही स्वाधीन केली आहे. तुझी कविता लोकमान्य होईल असा मंगल आशीर्वाद त्याने मला दिलेला आहे. आणि हा आशीर्वाद मिळाल्यावर रसाळ वाङ्मय कृती हेच जिचे अलंकार आहेत, अशी देवी सरस्वती माझ्यापुढे प्रकट झाली आहे. शारदेचे गुणगान. चिरकुमारी अशी ही शारदा कवींच्या समुदायाची मार्गदर्शिका आहे. शब्दांच्या सृष्टी संचालिका आहे. गोदावरीप्रमाणे पुण्यवान असणाऱ्या साऱ्या वाङ्मयाचे ती उगमस्थान आहे. या शारदेच्या अंगाच्या तेजामुळे मोत्यांचे तेज लावून तिला शरण आलेले आहे आणि बटमोगरीच्या टपोर फुलांच्या गवसणी आड लपून तिची पूजा करण्याच्या मिशाने तिच्या अंगावर मिरवत आहे. ही शारदा सर्व विद्यांची अधिष्ठात्री आहे आणि त्यामुळे हिची यथार्थ स्तुती करण्याचे सामर्थ्य कुठच्याही विद्येजवळ नाही. ज्या रूपाचा प्रकाश पौर्णिमेच्या चांदण्यासारखा धुंदमंदिर आहे, या चांदण्यात न्हाणाऱ्या प्रतिभातीला बहर आला आहे. म्हणजे सृष्टीतील गुढांची प्रमेये कवीसमोर उकलू लागतात. लाडक्या कवी बालकांचे कौतुक करणे हाच या कुमारी मातेचा मनोविनोद आहे. त्यामुळे ती हौशेने नवरसांचे बासुंदीसारखे दाट मिठास पेय बनवून ते महाकवींना पाजीत असते आणि सामान्य जनांना ऐकू न येणाऱ्या अनाहत नादाच्या पाळणात कवींची प्रतिभा पालानीत मने उंचावून त्यांना झोके देत असते. ही शारदा जरी शब्दांच्या राज्याची सम्राज्ञी असली तरीही ती यदुनाथ कृष्णाच्या गुणावर भाळलेली त्यांची गुणनायिका आहे. मी आता कृष्णाचे गुणगान करणार आहे हे ओळखून तिने माझ्याशी मैत्री जोडली आहे. कृष्णाचे गुणगान करावयास लागणारी सर्व सामुग्री तिने माझ्या स्वाधीन केली आहे. त्या भगवतीने मोठ्या संतोषाने मला अमृताचा अभिषेक केला आहे आणि माझ्या काव्याला अमरदान वरदान दिलेले आहे. नवरसांच्या प्रसाद फळांनी भरलेले प्रसाद पात्र तिने माझ्या हातात दिलेले आहे. ही शारदा महाकवींवर करुणा करते, तेव्हाच नवरसांचे मेघ येऊन त्यांच्या काव्यांवर रसवर्षाव करतात. आता माझ्या काव्यनिर्मितीच्या मार्गात तिने आपल्या सहाय्याच्या दीपिका पाजाळलेल्या आहेत. पण विजेच्या दर्शनामागून मेघवर्षाव व्हावा तसा आता या दीपिकांच्या तेजामागून माझ्या या काव्यात नवरसांचा पाऊस कोसळणार आहे. कवीच्या मार्गात शारदेच्या कृपेच्या दीपिकांचा उजेड असेल आणि त्याच्या नेत्रात कृष्णचरित्राचे रहस्य समजावून देणाऱ्या गुरुच्या कृपेचे अंजन असेल, तरच त्याला कृष्णकथेतील रसाळ सौंदर्याच्या रहस्यमय निधानांचे यथार्थ दर्शन होऊ शकेल.